हॅलो मित्रांनो, तर मी आली आता कामावर. इथे मी आणि आजी राहतो. तर आता मी जरा 1 मिनटं मोबाईल इथे ठेवते. मला काढायचं जेवण बाहेर. आता उन्हाळा असल्यामुळं जरा उशिरा काढायचं जेवण. मग आजी आलं की गरम करून घेतात. मी आपलं बाहेर काढून ठेवते, त्यांना मग जे हवे ते घेते. असं सगळं माझं चालतं. आम्ही दोघीच असतो इथं. त्यांची मुलं सगळे अमेरिकेला राहतात, त्यामुळं मग मी त्यांना सोबत असते नाही का. एक मिनिट. तर आता आपण काढूयात प्लेट. असं सगळं ठेवलं त्यांना की त्यांचे ते घेतात गरम करून. आपलं काढून ठेवायचं म्हणजे त्यांना बी बरं पडतं. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आश्चर्याची गोष्ट, ते 97 वर्षाच्या आत. 97. आपण काय माहीत कितपत जगेल. आणि इतक्या म्हणजे छान आहेत तब्येतीने. मला वाटतं त्यांच्या पुढं मीच म्हातारी झाली. नाही खरंच, सिरियसली. 97च्या त्या. तर 1 मिनिट, आता मी लाईट बंद करते. आपण आता, मला कार्यक्रम बघायचा असतो म्हणून मी त्याच्या आधी काढून ठेवते सगळं जेवण. मग त्या येतात वरती. त्यांचा एक भाचा राहतो 4थ्या मजल्यावर, तर त्यांच्यासोबत त्या कोडं सोडवायला जातात. मग मी आपलं बसते थोडा वेळ वाट बघत त्यांची. मग त्या आल्या की त्या जेवतात. मग आम्ही दोघी गप्पा मारतो थोड्या आणि मी बसते मग मोबाईल बघत. त्या ऐकतात असतात. ते टॅब असतं ना, त्याच्यावर काही त्यांना जे आवडतं काय ते बघत असतात. यूट्यूब जे काय असेल ते. पण म्हणजे छान वाटतं मला. असं नाही का, म्हणजे एकदम घरात आल्यासारखं वाटतं. इथं सगळं खूप प्रेम करतात आजी माझ्यावर. मग आपलं राहायचं त्यांच्याबरोबर. रोज 6:30ला येते. मग 6:30 वाजता आम्ही दोघी वरती गच्चीत जातो थोडा वेळ. म्हणजे त्या असं जास्त बाहेर जाऊ शकत नाही ना आता, त्यामुळं मग त्यांना बरं वाटतं ते थोडं हवाला गेलं की. 1 मिनिट, मी मोबाईल ठेवून बोलते. मग बरं वाटतं त्यांना. आणि मग आम्ही दोघी 10:30ला वगैरे झोपतो. मग परत सकाळी तेच 6:45ला उठायचं. त्यांना चहा करून देते, मी चहा पिते. आणि मग मी त्यांना काय पोळी वगैरे अशी बारीक करून ठेवायची मिक्सरमध्ये. मग त्यांना चावायला जरा थोडासा प्रॉब्लेम होता, आता चावता येत नाही ना. मग पोळी बारीक करून ठेवली की त्यांचं त्या आमटी काय जे काय असेल ते दूध त्याच्यामध्ये टाकून त्या खातात. तर मी मग सकाळी परत जाते. साधारण 8ला जाते इथून. मग परत दुसरीकडे कामाला जाते. इथे एक आजी आजोबा आहेत दोघंही. पण आजोबांना कसं काहीच लक्षात राहत नाही. म्हणजे आपण आत्ता बोललेलं पण त्यांच्या 2 मिनटातून लगेच लक्षातून जातं. 2 काही सेकंड म्हणला तरी चालेल, सेकंदात सगळं विसरतात. तेच प्रश्न परत विचारायचा, परत तेच बोलायचं त्यांच्याशी. असं सगळं चालतं माझं. तर आता मी निवांत बसली आहे जरा, म्हणून म्हणलं थोडासा ब्लॉग बनवावं. कसं असतं ना, एकदा वय झालं की ना कुठले आपले फिरण्याची इच्छा असली तरी फिरता येत नाही. म्हणजे काहीच करता येत नाही खरंच.
जोवर हातपाय चालतात तोवर जगून घ्यायचं बस. ह्याच्या पलीकडे खरंच काहीच नाही आहे आयुष्यात. मनाला वाटतं तिथे हिंडा फिरा खा, काही नाही. फक्त आपण पैसा पैसा म्हणून कमवत राहतो मागे लागून. एकदा संपलं की संपलं. आयुष्याचा बाजारच होतो मग. त्यामुळे जवळ आयुष्य आहे त्यावर सगळ्याशी प्रेमानं बोलून, म्हणजे असं नाही का, सगळ्यांशी हसून खेळून बोलत जर आपण राहिलो तर किती बरं वाटेल आपल्याला. पण म्हणजे आपल्याला असं वाटतं नाही का की आपण आता सकाळी उठेल की नाही. आज आपण आहे ते बरोबर आहे, पण उद्या आपण आहे की नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे आपल्याला. त्यामुळं आहे तोवर घरातल्यांशी प्रेमानं वागा, घरातल्याबरोबर प्रेमानं बोला. आपले आईबाप आपली वाट बघत असतात, त्यांच्यासाठी सावकाश गाडी चालवा. आपली फॅमिली आपली वाट बघते आणि त्याहून जास्त आपल्या आईबापांची काळजी, याचा विचार जास्त करायचा. गाडी उभं असताना तर खरंच विचार करायचा की घरच्यांचा, की मी आता गाडीवर बसणार आहे तर मी कितीच्या स्पीडने गाडी चालवावं. माझे घरी वाट बघतायत, माझे मुलं वाट बघत असतील, माझे आईबाप वाट बघत असतील, कोणाची तरी बायको वाट बघते, कोणाची तरी नवरा वाट बघतो, कोणाची तरी बहीण वाट बघते, कोणाचा तरी भाऊ वाट बघतो. याच्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि मगच गाडी चालवायची. कारण आपण सकाळी कामासाठी घरं सोडतो, संध्याकाळपर्यंत आपण घरी येईल का नाही याची पण गॅरंटी आपल्याला स्वतःला पण नसते. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्या, स्वतःसाठी पण घ्या आणि आपल्या फॅमिलीसाठी पण घ्या. कारण आपला जन्म एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही आहे. ते म्हणतात ना, आयुष्याचा वन्स मोर परत नाही. त्यामुळं लाईफ छान जगा. मला असंच बोलावंसं वाटलं ह्या गोष्टी म्हणून मी बोलते. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जमलं तर नक्की शेअर करा. थँक्यू. बाय मित्रांनो.